श्रीराम समर्थ. जागृतीची ओळखण ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्ती पूर्ण अंतरापासून. जागेपण कसे ओळखावे त्याची खूण सांगतो ती ऐकावी. जो अगदी मनापासून इंद्रिय भोगाविषयी पूर्ण विरक्त आहे तो जागा झाला आहे असे ओळखावे. जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरी व सांडून. आता पुढील 4 समासांची प्रस्तावना करतात. ज्याला संपूर्ण विरक्ती साधली नाही त्याला साधक असे म्हणतात. जगामधील आपले मोठेपण सोडून त्याने साधन करीत राहावे. साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मुमुक्षी भला ज्ञानाधिकारी. ज्याला साधन करावेसे वाटत नाही तो सिद्धपणाच्या अभिमानाने बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षा मुमुक्षू केव्हाही चांगला, कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्याने तो ज्ञानाचा अधिकारी असतो. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी. हे ऐकून शिष्याने प्रश्न केला की बद्ध व मुमुक्षू यांचे लक्षण काय, साधक आणि सिद्ध कसे ओळखावे. सद्गुरू म्हणाले की याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढे समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. सद्गुरू म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात दिले आहे, ते वर्णन सावध श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6वा समाप्त. बद्ध लक्षण. जगातील सर्व माणसे फक्त 2च वर्गात बसविता येतात. एक वर्ग अज्ञानी माणसांचा आणि दुसरा वर्ग ज्ञानी माणसांचा. अशी कल्पना करावी की पृथ्वीला समांतर असणाऱ्या एका सरळ रेषेवर सर्व माणसे उभी आहेत. रेषेचा आरंभ बिंदू म्हणजे अज्ञानी माणसे, रेषेचा अंत बिंदू म्हणजे ज्ञानी माणसे समजावी. मग परमार्थिक प्रगती म्हणजे आरंभ बिंदूकडून अंत बिंदूकडे अधिकाधिक सरकणे होय. अज्ञान सांगते की मी खरा आहे, देव खरा नाही. ज्ञान सांगते की मी खरा नाही, देव खरा आहे. ज्या प्रमाणात माणसांच्या मीपणाचे, अहंकाराचे खरेपण कमी होत जाईल, त्या प्रमाणात देवाचे खरेपण त्याच्या अनुभवास येईल. अज्ञानाचे मुख्य चिन्ह असणारा देहाभिमान कमी कमी होत जाणे हे परमार्थिक प्रगतीचे मुख्य लक्षण समजावे. अत्यंत अज्ञानी माणसाला श्री समर्थाने बद्ध म्हणजे बांधलेला असे नाव दिले, तर संपूर्ण आत्मज्ञानी माणसाला त्यांनी सिद्ध म्हणजे प्राप्त झालेला असे नाव दिले. आपण कल्पना केलेल्या रेषेला मध्यबिंदू म्हणतो. मध्यबिंदू आहे, त्यामुळे माणसांचे आणखी 2 वर्ग शक्य होतात. आरंभ बिंदू सोडून मध्यबिंदूकडे सरकणारे हा 3रा वर्ग आणि मध्यबिंदूकडून अंतबिंदूकडे सरकणारे हा 4था वर्ग होय. 3ऱ्या वर्गातील माणसांना मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा असे नाव दिले, तर 4थ्या वर्गातील माणसांना साधक म्हणजे साधन करणारा असे नाव दिले. परमार्थाच्या प्रगतीपथावर बद्धांपेक्षा मुमुक्षू उत्तम, मुमुक्षूपेक्षा अधिक साधक अधिक उत्तम आणि साधकाहून सिद्ध सर्वोत्तम होय. या 4घांची लक्षणे आता सांगितली आहेत. सार्थ दासबोध दशक 5वा समास 7वा. श्रीराम. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे 4 बोली जेती. जगामधील माणसांचे 4 विकार सांगून बद्धाच्या लक्षणांना आरंभ करतात. या चराचर सृष्टीमध्ये माणसांची खूपच गर्दी आहे, पण त्यांचे एकंदर 4 वर्ग आहेत. ऐकतयांचे लक्षण 4 ते कोण कोण,
बद्ध मुमुक्षु साधक जाण चौथा सिद्ध. ते 4 वर्ग कोणते, त्यांची नावे ऐकावी. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि चौथा सिद्ध. या चौघां विरहित काही सचराचरी पाचवा नाही. आता असो हे सर्वही विशद करू. जगामध्ये या चौघां व्यतिरिक्त माणसांचा पाचवा वर्ग नाही. आता हे वर्ग स्पष्ट करून सांगतो. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी. बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षूचे लक्षण काय, साधक व सिद्ध कसे ओळखावे ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. श्रोतीभावे सावध प्रस्तुत ऐका. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध पुढे निरूपिले ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. या समासात बद्ध कसा असतो ते ऐका. मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांचे वर्णन पुढे आहे. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारींचा अंध जैसा, चक्षुवीण दाही दिशा शून्याकार. यानंतर सर्व समास बद्ध लक्षणाने भरलेला आहे. आत्मज्ञान नसलेल्या म्हणून प्रपंचाला सर्वस्व मानणाऱ्या माणसांची ती लक्षणे आहेत. सामान्य प्रापंचिक माणूस असाच असतो. अंध माणूस अंधारामध्ये जसा चाचपडतो तसा बद्ध माणूस अज्ञानाच्या अंधारात जीवनात वावरतो. आंधळ्याला डोळे नसल्याने चारी दिशा शून्य असतात तशी बद्धाची अवस्था असते. ज्ञानदृष्टी नसल्याने परमात्मा आत बाहेर असून बद्धाला तो नसल्यासारखाच होतो. भक्त ज्ञाते तापसी योगी वितरागी संन्यासी, पुढे देखता सृष्टीसी येणार नाही. भक्त ज्ञानी तपस्वी योगी विरक्त संन्यासी हे समोर आले तरी बद्धाला ते दिसत नाहीत. त्यांची योग्यता त्याला कळत नाही. न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ. चांगले कर्म, वाईट कर्म, धर्म अधर्म तो पाहत नाही, जाणतही नाही. त्याचप्रमाणे सोपा परमार्थ मार्ग तो पाहत नाही व जाणत नाही. तयास न दिसे सच्चास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जोका पवित्र तोही न दिसे. खरे शास्त्र कोणते, सत्संगती कोणती, चांगला माणूस कोण, पवित्र सन्मार्ग कोणता, या गोष्टी बद्ध माणूस कधी पाहत नाही, त्याचा विचारही करीत नाही. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य. बद्धाला जे कळत नाही त्याचे वर्णन ऐकावे. सारासार विचार, स्वधर्माचा आचार, परोपकार, दान व पुण्य यापैकी काही त्याला कळत नाही. नाही पोटी भूत दया, नाही सुचिष्मंत काया, नाही जनासी निववावया वचन मृद. त्याच्या पोटात भूतदया नसते, त्याच्यापाशी देहाची स्वच्छता नसते, लोकांचे अंतःकरण शांत करणारे मृदू वाणी नसते. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नाव बद्ध. बद्धाला पुढील गोष्टी कळत नाहीत. भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष, साधन. न कळे देवनिश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक, या नाव बद्ध. निश्चितपणे देव, संतांचा विवेक, मायेचे कौतुक. न कळे परमार्थाची खूण, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण, या नाव बद्ध. परमार्थाची खूण, अध्यात्म निरूपण, आपण खरे कोण. न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता केवळ, या नाव बद्ध. जीवाचे जन्ममूळ, साधनाचे फळ केवळ शुद्ध ब्रह्म. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, या नाव बद्ध. बंधनाचे लक्षण, मुक्तीचे लक्षण विलक्षण परमात्म वस्तू. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला,
नकळे संकल्पे बांधलया नावबद्ध. सांगितलेला शास्त्रार्थ आपला खरा स्वार्थ म्हणजे आत्महित आणि आपण संकल्पाने बांधले आहोत या सगळ्या गोष्टी बद्धाला कळत नाहीत. जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही. बद्धाजवळ कोणते गुण नसतात त्याचे वर्णन ऐकावे. मी कोण आहे हे ज्ञान नसणे म्हणजेच आत्मज्ञानाचा अभाव हे बद्धाचे मुख्य लक्षण आहे. तीर्थ व्रत दान आणि पुण्य यांच्यापैकी काही देखील त्याच्यापाशी नसते. नाही नाही करुणा नाही, दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नावबद्ध. दया, करुणा, नम्रता, सरलता, शांती आणि क्षमा यापैकी कोणताच गुण ज्याच्यापाशी नसतो तो बद्ध असतो. जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध. जेथे मूळ आत्मज्ञानाचा अभाव असतो, उणेपणा असतो, तेथे ज्ञानाची लक्षणे आढळणे अशक्य असते. ज्याच्या अंगी पुष्कळ वाईट लक्षणे असतात तो बद्ध असतो. नाना प्रकारीचे दोष करता वाटे परम संतोष, बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध. नाना प्रकारचे दोषाचरण करताना ज्याला मोठा आनंद वाटतो, टारगटपणाची ज्याला मोठी हौस असते तो बद्ध. बहु काम बहु क्रोध, बहु गर्व बहु मद, बहु द्वंद बहु खेद या नावबद्ध. बद्धाच्या अंगी ज्या गोष्टींचा अतिरेक असतो त्याचे वर्णन ऐकावे. काम, क्रोध, गर्व, मद, भांडण, खेद. बहुदर्प, बहुदंभ, बहुविषये, बहुलोभ, बहुकर्कश, बहु अशुभ या नावबद्ध. दर्प, दंभ, इंद्रिय भोग, लोभ, कर्कशपणा, अशुभ वृत्ती. बहुग्रामणी, बहुमत्सर, बहु असूया, तिरस्कार, बहुपापी, बहुविकार या नावबद्ध. दर्प, दंभ, गावगुंडी, मत्सर, हेवा, तिरस्कार, पाप, वाईट विकार. बहु अभिमान, बहु ताठा, बहु अहंकार, बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा या नावबद्ध. अभिमान, ताठा, अहंकार, विकल्प, वाईट कर्मांचा साठा. बहु कापट्यवाद, वेवाद, बहु कुतर्क, भेदाभेद, बहु क्रूर, कृपामंद या नावबद्ध. कपटीपणा, वादविवाद, कुतर्क, भेदाभेद, क्रूरपणा, कृपामंदपणा. बहुनिंदा, बहुद्वेष, बहु अधर्म, बहु अभिलाष, बहु प्रकारचे दोष या नावबद्ध. निंदा, द्वेष, अधर्म, अभिलाष अशा पुष्कळ प्रकारच्या दोषांचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी असतो तो बद्ध असतो. बहुभ्रष्ट अनाचार, बहुभ्रष्ट एकंकार, बहु अनित्य विचार या नावबद्ध. भ्रष्टपणा, अनाचार, नष्टपणा, सबगोलंकार, अनिती, अविचार. बहुनिष्ठुर, बहुघातकी, बहुहत्यारा, बहुपातकी, तपिळ, कुविद्या अनेकी या नावबद्ध. निष्ठुरपणा, घातकीपणा, हिंस्रपणा, पातकीपणा, तापटपणा, कुविद्या. बहुदुराशा, बहुस्वार्थी, बहुकलह, बहु अनर्थी, बहुडायिक, दुर्मती या नावबद्ध. दुराशा, स्वार्थीपणा, भांडण, दंडे, अनर्थ, दावा धरणे, दृष्ट बुद्धी. बहुकल्पना, बहुकामना, बहुतृष्णा, बहुवासना, बहुममता, बहुभावना या नावबद्ध. कल्पना, कामना, तृष्णा, वासना, ममता, भावना. विकल्प, विषाद, मूर्खपणा, संबंधीपणा, प्रपंची, उपाधी. वाचाळपणा, पाखंडीपणा, दुर्जनपणा, थोतांडीपणा, लबाडी, खोड्या. नास्तिकपणा, भ्रम, भ्रांती, अज्ञानाचा अंधार, संशय, आळस, कंजूषपणा, झोटिंगपणा, लोकविरुद्धपणा, मस्तपणा, वाईट क्रिया, शास्त्र विरुद्धपणा
या सर्व गोष्टींचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी आढळतो तो बद्ध असतो. श्रीराम समर्थ.